वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अनन्तमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। राघवं रामचन्द्रं च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। परमपूज्य परमगुरू श्री महंत श्री चरणदासजी महाराज यांच्या चरणी सादरवंदन। परमपूज्य सद्गुरू श्री नाना यांच्याही चरणी सादरवंदन। कालपासून आपण योग वासिष्ठ हा विषय पाहतो आहोत आणि अगदी सुरुवातीला योग वासिष्ठ या ग्रंथाची रचना का झाली, या ग्रंथामध्ये असणारे विषय काय आहेत, म्हणजेच प्रकरणं कोणती आहेत, त्यांचा थोडक्यामध्ये आपण विचार केला। पहिलं प्रकरण काल आपलं पूर्ण झालं। पहिलं प्रकरण जे होतं ते वैराग्य प्रकरण होतं। श्रीरामांना संपूर्ण जीवनाचं चिंतन करत असताना त्यांच्या मनामध्ये या संसाराविषयी एक प्रकारची घृणा निर्माण व्हायला लागली आणि हा संसार आपल्याला कुठल्याही प्रकारचं सुख देऊ शकत नाही। खरं सुख, खरा आनंद हा संसारामध्ये, विषयांमध्ये, उपभोगामध्ये नाही, तर तो आणखीन कुठल्या तरी वेगळ्या विषयामध्ये आहे किंवा ती वस्तू जी वेगळी आहे ती आपल्याला अजून कळलेली नाही। या निष्कर्षापर श्रीराम आलेले आहेत आणि त्यांची ही जी अवस्था झाली त्या अवस्थेमध्ये अगदी टोकाचा विचार त्यांच्या मनामध्ये यायला लागला की आपण या जगामध्ये का आलो हे आपल्याला अजून कळत नाही आहे। हे शरीर आपण का धारण केलं आहे, याचं नेमकं कार्य काय आहे तेही आपल्याला समजत नाही। त्यामुळे या संसाराच्या विषयांच्या उपभोगांच्या चिखलामध्ये आपण आणखीन रुतत चाललो आहे। त्यापेक्षा आपण आपल्या जीवनाचा त्याग केलेला बरा, अशी टोकाची भूमिका, असा टोकाचा विचार वारंवार त्यांच्या मनामध्ये येत होता आणि ती उदासीनता त्यांच्या मनात घर करून राहिल्यामुळे त्यांचं खाणं पिणं उठणं बसणं याही गोष्टी ज्या आहेत त्या कमी व्हायला लागल्या होत्या। आणि एकंदरच श्रीरामांची ही सगळी मनोअवस्था पाहिल्यानंतर राजा दशरथ आणि त्यांच्या पत्नी यांच्यामध्ये चिंतेची एक छटा पसरली होती। ती सर्व प्रकारचं सुख ऐश्वर्य राजा दशरथाकडे असताना राम मात्र अत्यंत उदासीन राहत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण घरातला आनंद लोप पावला। अशाच परिस्थितीमध्ये वशिष्ठ ऋषींशी ज्यावेळेला राजा दशरथांनी विचारविनिमय केला त्यावेळेला वशिष्ठ मुनींनी त्यांना सांगितलं की काही दिवसांनी त्याच्यामध्ये फरक पडेल, थोडासा वेळ आपण जाऊ देऊ। आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्याकडे विश्वामित्र ऋषींचं आगमन झालं। विश्वामित्र ऋषींनी ते जे काही एक यज्ञ सिद्ध करू पाहत होते त्या यज्ञाच्या रक्षणाकरता त्यांनी राजा दशरथाला रामाची मागणी केली आणि रामांची सगळी अवस्था राजा दशरथाला माहीत असल्यामुळे अशा उदासीन अवस्थेमध्ये राम राक्षसांशी युद्ध करू शकणार नाही, उलट रामाचा आत्मघात होईल अशी चिंता राजा दशरथाला लागली आणि त्याने रामाच्या परिस्थितीचं वर्णन विश्वामित्र ऋषींच्या समोर केला
विश्वामित्र ऋषींनी ते जाणल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की राम जे आहेत त्यांनी एकांतामध्ये आपलं चिंतन करून, जीवनाचं चिंतन करून विवेक आणि वैराग्य ही दोनही साधनं आत्मसात केली आहेत. आणि आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान ही जी काही अनुभूती आहे ती अनुभूती फक्त येणं बाकी आहे. बाकी सगळी पार्श्वभूमी रामांची उत्तम पद्धतीने तयार झाली. आणि म्हणूनच श्रीरामांना सांसारिक जीवनामध्ये कुठलाही रस वाटेनासा झाला. त्यामुळे त्यांनी श्रीरामांना बोलवलं आणि अतिशय शांततेने श्रीरामांशी संवाद साधला की काय परिस्थिती तुमची आहे, कुठले विचार तुम्हाला डिस्टर्ब करतायत. असं विचारल्यानंतर श्रीरामाने आपल्याला पडलेले सगळे प्रश्न विश्वामित्र ऋषींना सांगितले. ते सगळे ऐकल्यानंतर विश्वामित्र ऋषींनी वशिष्ठ ऋषींना सांगितलं की तुम्हाला ब्रह्मदेवांनी जे काही ज्ञान दिलं आहे ते तुम्ही रामांना सांगा. आणि त्यामुळे रामांच्या सगळ्या शंकांचं निरसन होऊन जाईल आणि रामांना जी आत्मानुभूतीची अपेक्षा आहे ती शेवटची स्थिती प्राप्त होईल. त्याप्रमाणे वशिष्ठ ऋषींनी रामांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी शुकाचार्यांचं आख्यान सांगितलं. व्यासांचे पुत्र जे शुकाचार्य होते त्यांचीही अवस्था श्रीरामांसारखीच झालेली होती. त्यांनीही स्वतःच्या चिंतनातून विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी आत्मसात केल्या होत्या. आत्मज्ञानाचा अनुभव घेतला होता, पण तो आलेला अनुभव हा आत्मज्ञानाचाच आहे का याविषयी मात्र त्यांच्या मनामध्ये किंचित शंका होती. त्या शंकेचं निरसन त्यांच्या वडिलांनी व्यास ऋषींनी केलं, पण शुकांना ते काही फारसं पटलं नाही. आणि म्हणून भगवान वेदव्यासांनी त्यांना जनकराजाकडे जायला सांगितलं. जनकराजांनी शुकाचार्यांची परीक्षा घेतली. त्यांच्यामध्ये असणारं वैराग्य आणि विवेक किती स्थिर झाला आहे हे पाहण्याकरता त्यांचं सुरुवातीला स्वागत केलं नाही. त्यांना राजवाड्याच्या बाहेर 7 दिवस ठेवलं. नंतर आतमध्ये आणल्यावर चौकात 7 दिवस ठेवलं. नंतर अंतःपुरामध्ये 7 दिवस ठेवलं. आणि सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मनाची शांतता, आनंद कुठेही कमी झाला नाही, ढळला नाही, की त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी क्रोध निर्माण झाला नाही, आपल्या स्वतःविषयी अहंभाव निर्माण झाला नाही. सगळ्या परिस्थितीमध्ये समस्थितीत त्यांचं चित्त आहे हे पाहिल्यानंतर मात्र राजा जनकाने त्यांना अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ती उत्तरं ऐकल्यानंतर शुकाचार्यांनी त्यांचे धन्यवाद मानले आणि निर्विकल्प समाधी घेण्याकरता ते निघून गेले. त्यांनी निर्विकल्प समाधी घेतली आणि निर्विकल्प समाधीमध्ये ब्रह्मतत्वाचा अनुभव घेऊन ते मुक्त झाले. हे सगळं आख्यान ऐकल्यानंतर रामांनी श्री वशिष्ठांना प्रश्न विचारला की भगवान वेदव्यास हे शुकाचार्यांचे वडील आहेत, गुरुही आहेत. मग शुकाचार्य पूर्ण जीवनमुक्त झाले, मग व्यासजी जीवनमुक्त कसे झाले नाही? हा प्रश्न त्यांनी विचारला. आणि मग त्याचं उत्तर श्री वशिष्ठांनी दिलं की जरी भगवान वेदव्यास शरीर रूपाने वेगवेगळ्या क्रिया करत असताना आपल्याला दिसत असले तरीसुद्धा ते पूर्णपणे मुक्त आहेत, मुक्तात्मा ते आहेत. फक्त त्यांचं जे काही कार्य अजून शिल्लक आहे ते करण्याकरता म्हणून ते आपला देह आणि देहाला धरून असणारा उपचार करतायत, एवढीच ही गोष्ट आहे. इथपर्यंतचा कथाभाग काल आपण पाहिला. आज आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहूया.
वशिष्ठ ऋषी म्हणतात की व्यासांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्या ठिकाणी भय आणि शोक मुळीच नाही. कुठल्याही प्रकारचं भय त्यांना नाही आणि कुठल्याही प्रकारचं दुःखही त्यांना नाही. बरोबर. भय आणि शोक या दोन गोष्टी संसारी माणसांना असतात. प्रत्येक गोष्टीचं भय माणसाला असतं. जीवनाचं भय असतं, संपत्ती जी मिळवली आहे त्याचं जर नीट रक्षण करता आलं नाही तर त्याचं भय असतं. मान सन्मान प्रतिष्ठा ज्ञान जे जे काही माणूस मिळवतो ते सगळं आपल्या हातून जाणार तर नाही ना, याची भीती माणसाला कायम असते. जीवनाची भीती तर कायम असते. मृत्यूला माणूस कायम घाबरतो. मृत्यूचा आनंदाने कधीही स्वीकार केला जात नाही, स्वागत केलं जात. खरं तर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जन्माला आला तो एक ना एक दिवस मृत्यू पावणारच आहे, हे सत्य सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही त्याला स्वीकारलं जात नाही. त्या मृत्यूची भयंकर भीती माणसाच्या मनामध्ये असते. आणि दुसरा आहे शोक. शोक याचा अर्थ दुःख. विविध प्रकारचं दुःख माणसाला कायम त्रास देत असतं. मुळात ज्या ठिकाणी माणूस अपेक्षा करतो त्यावेळेला त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की माणसाला भयंकर दुःख होतं. सगळ्यात महत्त्वाचं मूळ कारण दुःखाचा अपेक्षाभंग हे आहे. कुठलीही गोष्ट आपण करायची ठरवली आणि ती करता आली नाही की माणसाला दुःख होतं. ज्या गोष्टी आपल्याला मिळवायची इच्छा आहे त्या मिळवता आल्या नाही की माणसाला दुःख होतं. ज्या लोकांसाठी आपण काम करतो त्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली नाही की माणसाला दुःख होतं. एक ना अनेक दुःखाचे अनेक प्रकार रोज आपण अनुभवतो. एकही दिवस आपला असा जात नाही की संपूर्ण दिवसामध्ये मी कुठल्याही प्रकारचं दुःख अनुभवलं नाही. दुःख कायम अनुभवायला येतं. कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दुःख हे आहेच. आणि सुखही आहे. सुख आणि दुःख या ज्या दोन भावना आहेत या व्यक्तिसदृश आहेत. माणूस कसा विचार करतो त्याप्रमाणे त्याला ते सुख आहे की दुःख आहे याचा अनुभव येतो. ठीक आहे. आणि म्हणून वशिष्ठ ऋषी सांगतायत की व्यास जे आहेत त्यांच्या ठिकाणी भय आणि दुःख मुळीच नाही. त्याच्या पलीकडे ते गेले. त्यांना ना सांसारिक दुःख आहे, ना जीवनातल्या कुठल्या गोष्टीचं दुःख आहे, ना मृत्यूची भीती आहे. या दोन्हींच्या पलीकडे ते गेले आहेत. सर्व प्रकारच्या कल्पना त्यांच्या नाहीशा झालेल्या आहेत आणि त्यांच्या ठिकाणी पूर्ण शांती नांदत आहे. सर्वसामान्य माणूस जशी प्रत्येक क्षणाला कल्पना करत असतो, त्याच्या मनाला तो चाळाच असतो. एकही क्षण माणसाचं मन स्थिर राहत नाही किंवा कल्पनेशिवाय रिक्त राहत नाही. कुठली ना कुठली कल्पना सातत्याने माणसाच्या मनामध्ये निर्माण होतच असते. एक कल्पना झाली ती संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, असं सातत्याने जसं समुद्राच्या लाटा एकसारख्या एकामागून एक लहान मोठी लाटा चालूच असतात, त्याप्रमाणे माणसाच्या मनामध्ये सातत्याने कल्पना येतच असतात. हा खेळ सारखा चाललेलाच असतो. पण व्यासांच्या बाबतीमध्ये मात्र कुठलीही कल्पना, कुठलाही संकल्प त्यांच्या मनामध्ये निर्माणच होत नाही. इतकं त्यांचं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे. कल्पना करा ना की मनामध्ये एकही कल्पना आली नाही, एकही विचार आला नाही, कुणाचंही स्मरण झालं नाही, अशी जी सायलेंट अवस्था आहे ती जर माणसाला अनुभवायला आली तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही. तीच शांतता माणसाला हवी असते आणि तीच शांतता मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो. त्या शांततेमध्ये खरं समाधान आहे, खरं सुख आहे, खरा आनंद त्या शांततेमध्ये आहे. पुढे तो भाग येणारच आहे. तर व्यासांची अवस्था ही पूर्ण शांत आहे.
ते जितेंद्रिय असल्यामुळे सर्व प्रकारच्या मोहबंधांचा निराश करून जीवनमुक्त स्थितीप्रत जाऊन पोहोचले आहेत. व्यास कसे आहेत? तर जितेंद्रिय आहेत. कुठल्याही इंद्रिय त्यांची जी आहेत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन, अशी काल 11 इंद्रिय आपण पाहिली. तर कुठलीही इंद्रिय जी आहेत ती वासनेच्या अधीन नाहीत. सगळ्या इंद्रियांवरती त्यांचा ताबा आहे का. अशी एखादी जरी व्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली तरी आपण स्वतःला भाग्यवान समजू. इतकं दुर्मिळ होत चाललंय सगळं. आणि पूर्वीच्या काळी अशी लोक हजारोंनी असायची. जे काल आपण सगळ्या ऋषींची नावं पाहिली ती सगळी अशाच स्वरूपाची लोक होती, हो की नाही. आणि अशी जी माणसं ज्या परिसरामध्ये असतात, ज्या ठिकाणी असतात, ज्या लोकांना त्यांचा सहवास मिळतो, त्या लोकांचं भाग्य निश्चितपणाने उजळतं. कारण या लोकांच्या नुसत्या सहवासाने सुद्धा आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या चित्तामध्ये शांतता यायला लागते. विकार वासना नाहीशा व्हायला लागतात. शोक, भीती ह्या गोष्टी ज्या आहेत या कमी कमी व्हायला लागतात. आणि म्हणून आपल्याकडे सत्संग सांगितला जातो. हे सत्संगाचं महत्त्व आहे. पुढे वसिष्ठ म्हणतात की हे राम, समुद्रातील पाण्यांवर लाटा निर्माण झाल्या किंवा त्या स्थिर झाल्या तरी पाण्यामध्ये यत्किंचितही फरक होत नाही. लाटा निर्माण झाल्या म्हणजे पाणी प्रसरण पावतं आणि लाटा कमी झाल्या म्हणजे पाणी आकुंचन पावतं. असं काही होतं का? फक्त पाण्याचं खेळणं चाललेलं असतं. पाण्यामध्ये काहीही बदल होत नाही. त्याप्रमाणे अदेहमुक्ती आणि सदेहमुक्ती यांच्यामध्ये वास्तविक भेद नाही. अदेहमुक्ती आणि सदेहमुक्ती म्हणजे देहात राहून मुक्त असणं आणि देहातूनही मुक्त होणं आणि जीवनातूनही मुक्त होणं, या दोनही स्थिती एकसारख्या आहेत. त्याच्यामध्ये फरक नाही असं ते सांगतात. भगवान व्यासमुनी आपल्याला देहाने युक्त असलेले दिसत असले तरी ते अनुभवाच्या दृष्टीने विदेहीच आहेत. विदेहीच आहेत. फक्त देहाचं आवरण त्यांचं आपल्याला दिसतंय, म्हणजे ते फक्त एक आवरण घेऊन फिरतात एवढंच त्यांच्या मनाची भूमिका आहे. बाकी ते त्या देहाला आपलं मानत नाही, देहाचे कुठलेही लाड करत नाहीत, मन मानेल त्या पद्धतीने वागत नाहीत. असं कुठेही त्यांच्या ठिकाणी होत नाही. त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचं चित्त हे पूर्णपणे आत्मस्वरूपी लीन झालेलं आहे. आणि ही जी आत्मस्वरूपी लीन झालेली अवस्था आहे ही काही काळापुरती नाही, ही अखंड आहे. अखंड आहे. आपण ध्यानधारणा करतो आणि त्या ध्यानधारणेमध्ये काही सेकंद आपल्याला असं वाटतं की येस, आपण आपली जाणीव नाहीशी करू शकलो. तो एक क्षण आपल्याला खूप सुखद वाटायला लागतो. तर भगवान व्यास जे आहेत ते अखंड त्या अवस्थेमध्ये राहतात. व्यासांची स्थिती अखंड ज्ञान स्वरूपाची आहे, ब्रह्मस्वरूपाची आहे, आनंद स्वरूपाची आहे. हे राम, तुझ्या मनातील शंकेचं निरसन झालं आहे. आता अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञानाचा तुला उपदेश करत आहे, तो तू ऐक. जी काही शंका रामाने विचारली होती की भगवान वेदव्यास मुक्त कसे झाले नाही, त्या शंकेचं पूर्ण उत्तर वशिष्ठ ऋषींनी दिलं. आणि पुढे ते म्हणतायत की तुझ्या शंकेचं आता पूर्ण निरसन झालेलं आहे. आता तुला मी अज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञानाचा उपदेश करत आहे, तो ऐक. ते पुढे म्हणतात की हे रघुनंदना, प्रत्येक मनुष्याने योग्य दिशेने प्रयत्न करून
आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. प्रत्येक मनुष्याने असा शब्द वापरला. कुठल्याही धर्माने, जातीने, वर्णाने, स्त्री पुरुष असं कुठलंही स्पेसिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही. जो जो जीव मनुष्य रूपामध्ये येतो, माणसाचा देह ज्याला ज्याला मिळतो, त्या प्रत्येकाने काय करावं? योग्य दिशेने प्रयत्न करावे. म्हणजे आधी जी काही दिशा आपल्याला निवडायची आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहायला हवं. ओके. संसार खूप मोठा आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक, संप्रदाय, तत्वज्ञान हे सातत्याने आपल्या जवळ येत असतं. आपण त्यांच्या जवळ जात असतो आणि मग त्यातला कुठला मार्ग निवडायचा याचा गोंधळ आपला कायम होत असतो. या संप्रदायामध्ये जाऊ की त्या संप्रदायामध्ये जाऊ, यांना गुरु म्हणू की त्यांना गुरु म्हणू, हा जो गोंधळ आहे, हे जे कन्फ्युजन आहे, हे आधी आपण दूर करायला हवं. आणि म्हणून ते म्हणतात योग्य दिशेने आधी प्रयत्न करायला हवे. संप्रदाय मिळाला, सद्गुरूंची प्राप्ती झाली की सद्गुरू सांगतील त्या मार्गाने, सद्गुरू सांगतील त्या दिशेने, त्या पद्धतीने आपण ज्ञान साधना करायला हवी आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायला हवी. गुरु मिळाले, साधना मिळाली आहे, पण साधना करण्यामध्ये हलगर्जीपणा होतो. काय उपयोग? म्हणजे पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आपल्या समोर यावं आणि आपण त्याच्यामध्ये खोड्या काढाव्या की त्याच्यामध्ये हेच नाही तेच नाही. कशी गोष्ट झाली? किंवा भूकच नाही आहे मला, आता मला नको आहे ते ताट, असं म्हणण्यासारखी ही अवस्था आहे. तर माणसाने या गोष्टीचा विचार करायला हवा. माणसाने स्वतः नेटाने प्रयत्न करून संसाररूपी खळग्यातून बाहेर पडावे. संसार हा कधीही संपणार नाही. संसार कसा आहे? चिमणीच्या गोष्टीसारखा आहे. थांब माझ्या बाळाला, थांब माझ्या बाळाला, मग बाळाच्या बाळाला, मग बाळाच्या बाळाच्या बाळाला, ते चालूच राहणार आहे. आणि कधीही माणूस या संसारातून की हा संपला आता माझा संसार म्हणून बाहेर पडू शकत नाही. मग काय करायचं? संसार सोडायचा की नाही सोडायचा? संसार सोडायचा नाही, फक्त त्याच्यातलं मन थोडंसं बाहेर काढायचं. शरीराने संसारातच राहायचं, संसारातली कर्तव्य पार पाडायची, जेवढं सहकार्य करता येईल पुढच्या पिढीला तेवढं करायचं. पण मनाने मात्र आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. आपला देह नश्वर आहे. माणसाला मिळालेला किंवा इथे जेवढे काही देहधारी असतात, पशु पक्षी प्राणी वनस्पती मनुष्य हाही त्यात येतो, हे सगळे नश्वर आहेत. कुठल्याही क्षणी हे शरीर नासू शकतं, पडू शकतं. कुठल्याही क्षणी शरीरामध्ये भयंकर अशी व्याधी निर्माण होऊ शकते. म्हणून शरीराचा भरोसा नाही. शरीराचा भरोसा नाही म्हणजे जीवनाचा भरोसा नाही. कारण शरीराला धरूनच आपण जीवन मानत असतो. माझं शरीर आहे, चांगलं आहे म्हणजे माझं जीवन मी चांगल्या पद्धतीने जगतो आहे, अशी कल्पना आपली असते. आणि हे शरीर नश्वर आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं. कदाचित पुढच्या क्षणी माझा मृत्यू होईल असं मनामध्ये विचार करून आत्ताचा जो क्षण मला मिळालेला आहे, आत्ताची जी संधी मला मिळालेली आहे, त्या संधीमध्ये मी ज्ञान प्राप्त करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा. माणसाने पशूंप्रमाणे वर्तन टाकून द्यावं. माणूस पशु का होतो आणि पशु माणसं का होतात? माणूस पशु होतो कारण माणसामध्ये वासना तृप्त करण्याची जी अत्यंतिक प्रबळ अशी इच्छा असते, त्या इच्छेमुळे माणूस सारखा वासनांच्या मागे धावत सुटतो.
प्रत्येक इच्छा, प्रत्येक वासना पूर्ण करण्याचं एक भान असतं, एक मर्यादा असते. ती मर्यादा जर माणसाने सांभाळली आणि उपभोग घेतला तर त्याला शास्त्रामध्ये पूर्णपणे मान्यता आहे. पण मर्यादा ओलांडून ज्या वेळेला माणूस विषयांची तृप्तता करायला लागतो त्यावेळेला तो पशुवत होऊन जातो. त्याला भान राहत नाही की आपण मर्यादा केव्हा ओलांडली. आत्ताचं वर्तमान जीवन जे आहे, जे आपण सगळीकडे पाहतो, ते याच अवस्थेला चाललेलं आहे. भोगाची अतिरिक्त साधनं उपलब्ध आहेत, भरपूर संपत्ती लोकांकडे आहे. मग त्या संपत्तीचा विनियोग चांगल्या कारणासाठी, चांगल्या कामासाठी करण्यापेक्षा जास्तीत जास्त उपभोग भोगण्याकरता माणसांची प्रवृत्ती दिसते आहे. फक्त शरीर माणसाचं आहे हल्ली, पण माणसाचं वर्तन, माणसाचे आचार, माणसाचे विचार पूर्णपणे अतिरेकी स्वरूपाचे होत चालले. आणि हे मानवी जीवनासाठी अत्यंत घातक आहे. कुठलीही मर्यादा पाळायची नाही, कुठल्याही परंपरा पाळायच्या नाहीत, कुठलेही संस्कार जपायचे नाहीत, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा नाही. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सुख, उपभोग, विषय, विकार, वासना यांची तृप्ती करण्याकडेच माणूस हल्ली वळतो आहे. आणि हेच इथे सांगितलंय की ह्या गोष्टी माणसाने टाकून द्यायला हव्या. हे सगळं पशूंप्रमाणे जगणं आहे. आणि माणूस हा पशु नाही आहे. माणूस हा परमात्म्याची प्रतिकृती आहे. पशूंपेक्षा खूप चांगल्या गोष्टी माणसाला परमेश्वराने दिल्या आहेत. मन दिलं आहे, बुद्धी दिली आहे. इतर प्राण्यांपेक्षा अत्यंत तेजस्वी अशी बुद्धी माणसाची असते. त्या बुद्धीचा वापर करून माणसाने अनेक बदल स्वतःच्या जीवनामध्ये केले, अनेक शोध लावले. स्वतःचं जीवन पूर्ण विकसित तो करू शकतो, केलंही आहे. पण त्या विकासाला ज्ञानाचा आधार नाही. ओके, त्या विकासाला संस्कारांचा आधार राहिला नाही आणि म्हणून माणसाची अधोगती होते आहे. तर हे सगळं माणसाने टाळायला हवं. माणसाने सत्पुरुष आणि सत्शास्त्र यांचा आश्रय करायला हवा. या गोष्टींचा आग्रह त्यांनी कायम ठेवला की जर तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर सत्शास्त्र आणि सत्पुरुष यांची संगती करावी. सत्शास्त्र म्हणजे काय? सत्शास्त्र याचा अर्थ की जे आपल्याला सत मार्गापर्यंत घेऊन जातं ते शास्त्र. सत्मार्ग म्हणजे जो सत्य आहे तो, जो नित्य आहे तो मार्ग जे शास्त्र आपल्याला दाखवतं त्या शास्त्राचा आपण अभ्यास करायला हवा. आणि त्या शास्त्रालाच आपण अध्यात्मशास्त्र म्हणून ओळखतो. हल्ली आपण त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतो, त्याला यांनी सत्शास्त्र असं म्हटलं. सत्शास्त्राचा आश्रय करावा आणि सत्पुरुषांचाही आश्रय करावा. सत्पुरुष म्हणजे कोण? की जे मनाने खूप चांगले आहेत, आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात. ते सत्पुरुष का? की जे चमत्कार करून दाखवतात, जे आपल्या सगळ्या संसारातल्या आधी व्याधी दूर करतात. ते सत्पुरुष का? नाही. जे सच्च्या मार्गाने वाटचाल करतात ते सत्पुरुष. जे सच्च्या मार्गाने वाटचाल करायला मार्गदर्शन करतात ते सत्पुरुष. ज्यांना सत्मार्ग काय आहे, सत्याचा मार्ग काय आहे हे माहिती आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे आणि कायम त्या अनुभवामध्ये ते लीन असतात. अशा लोकांना
सत्पुरुष असं म्हटलं जातं. थोडक्यात काय की आपले साधू संत सज्जन सद्गुरू यांना सत्पुरुष असं म्हटलेलं आहे. तर यांचा आश्रय करावा. ह्या दोन गोष्टींचा आश्रय केल्यामुळे काय होईल तर सामान्य माणसाची वृत्ती बदलायला लागेल. स्वतःकडे आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागेल. कारण सत्मार्गाने जाणारी ही जी लोक असतात, सत्पुरुष असतात, हे कधीही संसाराविषयी चर्चा करत नाही. राजकारणाविषयी चर्चा करत, क्रिकेटविषयी चर्चा करत, शेअर बाजाराविषयी चर्चा करत, संसारातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल ते चर्चा करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे त्यांच्या चर्चेचे विषय जे असतात ते आपलं जीवन आणि जीवनाच्या ज्या काही अवस्था आपण पार करून जातो त्याच्यामध्ये आपण आपलं मन बुद्धी ही कशी स्थिर करावी, शुद्ध करावी, निर्मळ करावी, परमात्म्याची भक्ती कशी करावी, ज्ञान कसं प्राप्त घ्यावं, याच विषयांचं चिंतन चर्चा हे ते करत असतात. त्यामुळे स्वाभाविक आहे या लोकांच्या सानिध्यात ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला हा जो काही संसार आहे त्या संसारापासून काही क्षण तरी आपण बाजूला जातो, संसाराचं विस्मरण होतं. आणि आपलं जे आत्मिक जीवन आहे त्या आत्मिक जीवनाची वाटचाल कशी करायची हे आपल्याला त्याच्यातून कळायला लागतं. दुसरं, हे जे सत्पुरुष असतात त्यांचं आचरण, त्यांचे विचार हे अत्यंत शुद्ध, पवित्र, निर्मळ असतात. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो, कुठलाही दिखावा नसतो. जे जसं आहे तसं. आपण अनेक संतांची चरित्र पाहतो, वाचतो. कुठल्याही संतांनी आपल्या अंगावरती अगदी भरजरी रेशमी वस्त्र घालून ते रोज थाटामाटात बसायचे लोकांना दर्शन देण्याकरता. असं कुठेतरी वर्णन आहे का? कुठे? त्यांच्याकडे जे जसं असेल, फाटकं दुपकं कसंही असू द्या, त्याच अवस्थेत बसायचे. लोक काय म्हणतील याचा विचार संतांनी कधीही केला? कधीच केला नाही. आपले गजानन महाराज शेगावचे, त्यांनी विचार केला का की लोक काय म्हणतील, मी उकरड्यावरचं ताटामध्ये उष्ट खातो, लोक मला नावं ठेवतील, असा विचार केला त्यांनी? नाही केला. तो विचार कोण करतात? आपल्यासारखी संसारी माणसं करतात. दुसऱ्याचा विचार जास्त करतात. लोक काय म्हणतील, आपलं जीवन आपण कसं जगायचं हे आपण नाही ठरवत. लोकांच्या दृष्टीतून आपण विचार करतो की लोक काय म्हणतील, तसं मी जगलं पाहिजे, तसं मी वागलं पाहिजे, तसाच मी विचार केला पाहिजे. ठीक आहे. ही जर आपल्या जीवनाची विचारधारा असेल तर कसला मोक्ष मिळेल आपल्याला? आपल्याला मोक्ष मिळू शकत नाही. आधी आपण आपल्याकडे आपल्या दृष्टीने पाहायला शिकावं लागतं. आपल्याकडे आपल्याला पाहता यायला हवं. आपल्यातले गुण दोष, चांगला भाग, वाईट भाग हे सगळंच्या सगळं आपल्याला नीट समजून घ्यावं लागतं आणि ते मान्यही करावं लागतं. त्याशिवाय आपल्यामध्ये काय उणीवा आहेत ते आपल्याला कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सत्पुरुषांच्या सानिध्यात जितकं आपण जाऊ तितकं आपल्याला समजायला लागतं, कळायला लागतं. कोणतीही गोष्ट दैवाने प्राप्त होते अशी ज्यांची भावना असते ती माणसं दुष्टबुद्धीचे असून त्यांचा अखेरीस नाश होतो, असं पुढे वशिष्ठ रामांना सांगतात. की माणसाने काय करावं? सत्शास्त्र सत्पुरुषांचा आश्रय करावा, स्वतःला जाणून घ्यावं आणि अध्यात्माच्या मार्गावरती त्यांच्या मार्गदर्शनाने वाटचाल करावी. पण त्यांना जर असं वाटत असेल की कोणतीही गोष्ट
दैवाने होते. माझ्या नशिबात असेल तर मला मुक्ती मिळेल, माझ्या नशिबात असेल तर गुरु माझ्या डोक्यावर हात ठेवतील आणि मला लगेच ज्ञानप्राप्ती होईल. असं काहीही होत नाही. दैव हा जो काही शब्द आहे तो वशिष्ठांना मान्य नाही. ते असं म्हणतात की माणसाला कुठलीही गोष्ट दैवाने प्राप्त होत नाही. जे लोक दैवावर विसंबून राहतात त्यांची बुद्धी ही वाईट आहे, योग्य नाही. कारण ते काय करतात, त्यांना ज्या काही गोष्टी निसर्गाने परमेश्वराने दिल्या आहेत त्या वापरत नाहीत, कष्ट घेत नाहीत. सगळं त्यांना दैवाने म्हणजे आयतं हवं असतं. माझ्या तोंडामध्ये कुणीतरी आणून टाका, मग मी ते ग्रहण करेल. मी स्वतः मेहनत करणार नाही, कष्ट करणार नाही, मिळवणार नाही. ह्या गोष्टी दैववादी लोकांना पटत नाहीत आणि म्हणून अशा लोकांना त्यांनी दुष्ट बुद्धीची माणसं म्हटली आहे. आणि अशी दैवावर विसंबून असणारी जी लोक असतात त्यांची कुठलीही प्रगती जीवनात होत नाही. तर अशा लोकांचा लवकर नाश होतो, त्यांचं जीवन नष्ट होतं असं त्यांनी म्हटलं. ती लोक जीवनामध्ये कधीही यशस्वी होत नाही. न त्यांना धन मिळतं, न प्रतिष्ठा मिळवता येते, न ज्ञान प्राप्त करता येतं, न भगवंताची भक्ती साध्य करता येते. कारण प्रत्येक ठिकाणी माणसाला प्रयत्नच करावे लागतात, प्रयत्नच करावे लागतात. अगदी आपण आद्य शंकराचार्य महाराजांचं उदाहरण घ्या, श्रीरामांचं उदाहरण घ्या. संपूर्ण जीवनभर एकही क्षण श्रीरामांनी विश्रांती घेतली नाही आहे. काय मिळवायचं होतं त्यांना? राजा दशरथांचे पुत्र होते, ते अत्यंत लाडके होते. सगळं ऐश्वर त्यांच्या पायाशी लोळत होतं, पण एकही क्षण त्यांनी कार्याशिवाय घालवला नाही. सातत्याने ते कार्यशील राहत होते. आपले सगळे संत हेच शिकवतात. समर्थ रामदास स्वामी पहा काय शिकवतात. संन्यासी आहेत, काय करावं संन्यासीने? मठात बसावं, एखाद्या गुहेत बसावं, भिक्षा मागावी, संपलं. एवढंच काम आहे ना संतांचं. काय केलं त्यांनी? 1100 मठ स्थापन केले संपूर्ण भारतभर. एक पूर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केली, समाज सुधारणा केली. समाजामध्ये धर्म, देश, वर्ण यांच्याविषयी अभिमान जागृत केला. सगळ्यांच्या मनातला राम जागवला. कुटुंबातल्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला त्यांनी कार्यप्रवृत्त केलं. त्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामींनी परितत्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना आश्रय दिला, त्यांना अध्यात्माचा अधिकार दिला, त्यांना सामाजिक काम करण्याचा अधिकार दिला. त्यांना विरोध झाला नसेल समाजातून? निश्चित आहे. जो कोणी समाजाची रेघ ओलांडून बाहेर पडतो, ज्या काही रेघा आपण कल्पनेने तयार केलेल्या असतात, ती रेघ ओलांडण्याचा प्रयत्न केला की काहीही न करणारी लोक सुद्धा लगेच चवताळून उठतात. जे करतात ते तर उठतात, तो भाग सोडा, पण कधीही न हलणारी लोक सुद्धा त्यावेळेला लगेच उठून उभे राहतात. त्याच्या विरोधात अकांड तांडव करायला लागतात. ही परिस्थिती ही प्रत्येक काळामध्ये असते. पण म्हणून नशिबात असेल तर होईल, दैवात असेल तर मिळेल, भाग्यात असेल तर सगळं काही चांगलं होईल असं म्हणून जे लोक बसतात त्यांचं काहीही नीट होत नाही. हे वशिष्ठांनी रामांना आवर्जून सांगितलं आहे. का? कारण राम 16 वर्षाचे आहेत. हो ना, आता ते तारुण्यात प्रवेश करणार आहेत आणि ज्यांच्या घरचं गडगंज असतं अशी जी मुलं असतात ती मुलं पुढे निष्क्रिय होत जातात. कारण त्यांच्या घरात सगळं काही
ऑलरेडी तयार करून ठेवलेलं असतं. त्यांना काय करावं असा प्रश्न पडतो आणि कशासाठी करावं. तसं रामांनी काही करू नये, सातत्याने प्रयत्न करत राहावे याच्याकरता म्हणून वशिष्ठांनी या गोष्टी सांगितल्या. पुढे ते म्हणतात की आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे, त्याही वेळेला आणि आजही आहे ना. हे लक्षात घेऊन तरुणपणीच सत्पुरुषांचा आश्रय करून आत्मस्वरूपासंबंधीचं ज्ञान संपादन करून शुद्ध अंतःकरणाने आत्म आणि अनात्म वस्तूंमधील गुणदोषासंबंधाने माणसाने विचार करायला शिकावं. पहिल्यांदा सांगितलं की आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. या आळसाने आपण आपली शक्ती आणि आपला वेळ वाया घालवत असतो. सगळं असतं आपल्याकडे. पुस्तकं वाचता मी आज नाही उद्या सुरुवात करणार, साधना मी आज नाही झाली उद्या नक्की करणार आहे. आज का नाही झाली? काय खूप कामं होते, खूप कामं होते हो ना. म्हणजे मला तर काही काही वेळेला लोकांचे कारण ऐकून असं वाटतं की मोदींना सुद्धा वेळ मिळतो. सगळ्या जगाचा व्यवहार करूनही त्यांना मेडिटेशन करायला वेळ मिळतो, त्यांना योगा करायला वेळ मिळतो, त्यांना वाचायला वेळ मिळतो. आणि आपण पहा, आपलं कुटुंब 4 डोक्यांचं असतं फक्त, तरीही आपल्याला वेळ होत नाही. हे खरं आहे का? ही सगळी कारणं आहेत, कारण माणूस त्या आळसाला आपलंसं करतो. एकदा माणसाने आळसाला आपलंसं केलं की तो आळस माणसाला काहीही काम करू देत आणि मग वेगवेगळी कारणं आपण शोधत बसतो. तर म्हणून आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तरुणपणीच सत्पुरुषांचा आश्रय करून आत्मस्वरूपासंबंधीचं ज्ञान संपादन करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जे आपल्याकडे म्हटलं जातं की अध्यात्म ही म्हातारपणी करायची गोष्ट आहे, त्याला त्यांनी हे उत्तर दिलं की अहो म्हातारपणी काय करणार तुम्ही? म्हातारपणी अर्धा तास बसवत नाही, पाठीला कळ लागते, गुडघे दुखायला लागतात. त्यावेळेला तुमचं मेडिटेशन होणार आहे का? ध्यान लागणार आहे का? आणि म्हातारपणी म्हणजे वयाच्या 60 नंतर तुम्ही तुमचं चित्त आणि मन स्थिर करण्याचा अभ्यास करणार. 60 वर्ष संसारामध्ये लडबडलेलं मन पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात लगेच त्यातून मुक्त होईल? शक्यच नाही. उलट ते जे संस्कार संसाराचे झालेले असतात ते त्यांची मुळं इतकी घट्ट रुतलेली असतात मनामध्ये की मनातून ते लवकर उखडून टाकता येत नाहीत. तरुणपणी तसं नसतं. तरुणपणी सुरुवात असते सगळ्या गोष्टींची. आणि म्हणून त्याच वेळेला जर आपण सत्पुरुषांचा आश्रय केला आणि आत्मस्वरूपासंबंधीचं ज्ञान प्राप्त करून घेतलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. वाल्मिकी ऋषी म्हणतात की वशिष्ठ ऋषींनी अशा प्रकारे विवेचन केल्यानंतर संध्याकाळ झाली. तेव्हा सभेतील मुनी वशिष्ठ मुनींना नमस्कार करून स्नान संध्यादी विहित कर्म करण्यासाठी निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला परत स्नान संध्या आपले जे काही कर्म आहेत ते सगळे करून वशिष्ठ ऋषींचं भाषण ऐकण्याकरता राजा दशरथाच्या राजसभेमध्ये उपस्थित झाले. तर खूप याचा अर्थ जर आपण लावला ना, त्याच्या प्रत्येक वाक्यावाक्यामध्ये अर्थ दडलेला आहे. इथे त्यांनी काय सांगितलं की संध्याकाळनंतर सगळे मुनी निघून गेले. जाताना वशिष्ठ मुनींना सगळ्यांनी नमस्कार केला. वशिष्ठ ऋषी आत्ता वक्ते आहेत, सगळे श्रोते आहेत. दुसरी गोष्ट, वशिष्ठ मुनी जे काही भाषण करत आहेत ते भाषण सामान्य संसारातल्या विषयाचं नाही, ते अध्यात्माचं आहे. ते परमात्म्या स्वरूपाचं
भाषण आहे, विवेचन आहे आणि तो विषय सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला जातोय. आणि सगळे गेल्यानंतर जे जात आहेत तर गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आपलं सगळं स्नान संध्यादी कर्म केलं की आज आता ऐकून थकलो आहे, मग पुढे सगळ्या गोष्टींना सुट्टी नाही. खूप गोष्टी याच्यात शिकण्यासारख्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांनी सांगितलं की तुमचं जे विहित कर्म आहे, जे आपण स्वीकारलं आहे, ते कुठल्याही कारणाने आपण दूर करता कामा नये. मग आज आम्ही योग वासिष्ठ ऐकायला गेलो, मग संध्याकाळी जप राहील किंवा तिथे मग 3 तास बसलो, मग सकाळी उठायला उशीर झाला, मग साधना झालीच. आणि तसंही चालतं मग, आहे की नाही? आपणच आपलं चालवून घेतो मनाने. आपल्या मनाने आपण खूप गोष्टी चालवतो, त्यातली ही गोष्ट असते. तर ते सांगतात तसं नाही. त्यांनी आपलं सगळं जे काही विहित कर्म आहे, नित्य कर्म आहे, ते पार पाडलं. मग विश्रांती घेतली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळं विहित कर्म केलं आणि मग त्या ऐकायला परत आले. ते आल्यानंतर श्री वशिष्ठांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. वशिष्ठांनी पौरुषाविषयी आणि दैवाविषयी विवेचन सुरू केलं. 2 विषय त्यांनी चर्चेला घेतले. पहिला विषय आहे पौरुष आणि दुसरा विषय आहे दैव. ज्या दैवाचा आपल्याला फार भरोसा असतो, त्याला आपण कायम लटकलेलो असतो, दैव दैव. तर तो दैव हा विषय आणि पौरुष हा विषय त्यांनी रामांना सांगायला सुरुवात केली. श्री वशिष्ठ ऋषी म्हणतात की सत्पुरुषांनी आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मने यांनी कर्म करून आत्मज्ञान प्राप्त करून घेणे, यालाच पौरुष म्हटलं जातं. पौरुष म्हणजे काय? पौरुष म्हणजे सत्पुरुषांनी आखून दिलेला जो मार्ग आहे, सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं जे कर्म आहे, साधना आहे, जप आहे, मंत्र आहे, त्यांनी दिलेला आचार आहे, त्यांनी दिलेला विचार आहे, तो आपण स्वीकारल्यानंतर काया वाचा मने त्याप्रमाणे कर्म करावं. कायेने करावं, वाचेने करावं, मनाने करावं. म्हणजे काय की ते जे सांगतील त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपलं डोकं चालवू नये. का असं? कारण ते त्या मार्गावरून गेलेले आहे, त्यांना त्या मार्गातल्या खाचाखोचा सगळ्या माहिती आहे. म्हणून आपण आत्ताशी चालायला सुरुवात केली आहे, ते जे सांगतील त्याप्रमाणे, ते म्हणतील त्या प्रमाणामध्ये आपण मार्गक्रमणा करायला हवी. आणि केवळ कायेने नाही तर वाचेने सुद्धा आणि मनाने सुद्धा आपलं मन कायम सद्गुरू आपल्याला जे सांगतील त्या चिंतनामध्ये एकाग्र करावं. कायेने त्यांनी सांगितलेलं कार्य करा आणि वाचेने त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याचाच उच्चार करावा. आणि अशा पद्धतीने आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, त्यालाच पौरुष म्हटलं जातं. पौरुष म्हणजे काही वेगळी गोष्ट नव्हे. पौरुष गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. आणि तीही आत्मज्ञानाची प्राप्ती सद्गुरू, सत्पुरुष, संत यांच्या मार्गदर्शनाने आपण करून घ्यावी. हे पौरुष साधून आत्मानुभव घेण्यासाठी निरंतर प्रयत्न करावा लागतो. आता ही गोष्ट काही झटकन 1-2 दिवसात, 1-2 वर्षात होणारी आहे का? नाही. हिला बराच कालावधी लागतो. किती कालावधी लागतो ते सांगता येईल. जी साधना केली जाते तिची तीव्रता कशी आहे त्यानुसार ती साधना सिद्ध होत जाते. म्हणून साधकांचे पण 3 प्रकार पडतात. एक तीव्र साधक असतात, दुसरे मध्यम साधक असतात आणि तिसरे मंद साधक असतात. जे तीव्र स्वरूपाचे साधक असतात ते आपली साधना, सद्गुरूंची भक्ती
सद्गुरूंची सेवा, याच्याशी आपलं मन, बुद्धी, चित्त, आपलं कार्य, आपला व्यवहार, आपलं आचरण सगळं काही एकरूप करून टाकतात. मध्यम साधक जे असतात ते काही प्रमाणात काही गोष्टी धरतात, काही गोष्टी सोडतात. आणि मंद स्वरूपाचे जे साधक असतात त्यांची आळमटळम चाललेली असते. केव्हाही कधीही काहीही करायचं, वाटलं केलं, नाही वाटलं सोडून दे. आता हे 3 प्रकारचे जे साधक आहेत त्या साधकांना मिळणारं आत्मज्ञान, आत्मानुभूती यांचा कालावधीसुद्धा वेगळा वेगळाच असणार. सगळ्यांना एकसारखं कसं होईल? म्हणजे आपण सगळ्यांनी एकाच ठिकाणाहून चालायला सुरुवात केली, पण चालण्याची गती प्रत्येकाची वेगवेगळी असेल तर प्रत्येकाला ठरलेल्या ठिकाणी जायला कालावधी कमी जास्त लागेल. काही तर चालायला सुरुवात करतील आणि लगेच बसतील, काही थोडंसं चालतील, मग थांबतील, विश्रांती घेतील, पुन्हा चालतील. आणि काही लोक आहेत जे उठतील, चालायला लागतील, ते ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी जाऊनच थांबतील. बरोबर आहे ना? त्या पद्धतीने आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून ते म्हणत आहेत की पौरुष साधून आत्मानुभव घेण्यासाठी निरंतर प्रयत्न करावा लागतो. त्यामध्ये सत्शास्त्र आणि सत्पुरुषांची सेवा म्हणजे गुरूंची सेवा करून तो सफल करता येतो. हा जो काही मार्ग आहे आत्मानुभव मिळवण्याचा, तो मार्ग चालत असताना सत्शास्त्र आणि सत्पुरुषांची सेवा ह्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. जे सत्शास्त्राचा अभ्यास केला जातो त्या सत्शास्त्रामुळे जे अध्यात्माचं, ज्याला आपण काय म्हणूया, थेअरी समजून घेणं, आणि दुसरं प्रॅक्टिकल करणं. ती थेअरी ज्या वेळेला माणूस समजून घेतो त्यावेळेला त्याच्या अभ्यासाने माणसाची बुद्धी शुद्ध होत जाते. त्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये असणारे भ्रम कमी कमी होत जातात. त्याच्यामध्ये चित्ताची, मनाची स्थिरता यायला लागते. आणि संसारिक गोष्टींमध्ये जे मन सारखं धावत असतं ती मनाची धाव थांबते. मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायला लागतं. आणि दुसरं आहे सत्पुरुषांची सेवा. आता सत्पुरुषांची सेवा केल्यामुळे काय होतं? सत्पुरुषांच्या सेवेने अंगी नम्रता येते, अहंकाराची निवृत्ती होते. म्हणून आपल्याकडे गुरूंच्या दर्शनाला गेल्यानंतर किंवा भगवंताच्या दर्शनाला जाताना आपण आपला अहंकार बाहेर ठेवून जायचं असतं, तो घेऊन जायचं नसतं. कारण गुरूंच्या ठिकाणी तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा, पैसा, ऐश्वर ह्या सगळ्यांची किंमत शून्य आहे. शून्य आहे. ते साक्षात परब्रह्माचं चालतं बोलतं स्वरूप आहे. त्यांना तुमच्या 4 कवड्यांनी काय मिळणार आहे? किंवा तुम्ही त्यांना जो काही मान देणार, सन्मान देणार, त्याच्यानी त्यांचा मान होणार आहे. आणि तुम्ही नाही सन्मान दिला तर त्यांचा मान कमी होणार आहे, असं काही नसतं. आपण त्यांना मान सन्मान देतो तो त्यांच्या श्रद्धेतून, आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी जी श्रद्धा असते त्याच्यातून. आणि ती श्रद्धा मनामध्ये निर्माण व्हावी लागते. ती कशी निर्माण होते? ती निर्माण होण्याकरता म्हणूनच सत्पुरुषांची, गुरूंची सेवा सांगितलेली आहे. त्या सेवेने अंगी नम्रता येते. मी कुणीतरी आहे, मी काहीतरी आहे, हा भाव पुसला जातो. त्याचबरोबर संयम यायला लागतो. आणि सेवा करताना त्यांना पचेल, रुचेल अशा पद्धतीने सेवा करावी लागते. आपण आपल्या पद्धतीने सेवा केली, टाकून दिली असं चालत. त्यामुळे तिथे संयम येतो. सत्पुरुषांच्या सेवेत राहिल्यानंतर स्वाभाविक आहे
चर्चा होते, विचार होतो आणि त्यांचं सगळं लक्ष शिष्याच्या प्रगतीकडे असतं. आणि त्यामुळे वारंवार साधना झाली का, साधनेमध्ये काय अडचण आली, काय नाही झालं, या गोष्टींची ते चर्चा करतात. म्हणजे आपली जी काही अंतर्गत साधना चाललेली असते त्या साधनेमध्ये जास्तीत जास्त सुकरता येते. साधनेतलं सातत्य टिकतं. कारण रोज उठून जर गुरुजींनी विचारलं आज साधना केली का, तर खोटं तर बोलता येत नाही. म्हणजे बोलू नाही, बोलता येत नाही असं नाही, बोलू नाही. आणि मग खोटं बोलायचं नसेल तर आपल्याला साधना नित्य करावी लागते. म्हणून साधनेमध्ये सातत्य येतं. ह्या सगळ्यांचा परिणाम साधकाच्या ठिकाणी त्याचं मन शुद्ध निर्मळ बनत जातं. म्हणून या दोन गोष्टींना त्यांनी वारंवार महत्त्व देऊन सांगितलंय की सत्शास्त्र आणि सत्पुरुषांची सेवा करून हा आत्मानुभवाचा जो मार्ग आहे तो सफल करता येतो. आध्यात्मिक मार्ग जर आपल्याला सफल करायचा असेल तर खूप लोकांचे लेक्चर ऐकले, खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या पद्धती आपण अवलंबल्या तर त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, त्या अवगत होत नाहीत. एकच मार्ग आपण निवडावा आणि त्याच मार्गावरती पूर्णपणे निष्ठेने चालावं. निष्ठेने काहीही झालं तरी तो मार्ग सोडून, अशी पक्की निष्ठा, दृढ श्रद्धा ज्या वेळेला त्या मार्गावर असते त्याच वेळेला प्रगती ही निश्चितपणाने होते. म्हणून शास्त्र, गुरु आणि स्वप्रयत्न ही पुरुषार्थाची 3 साधनं आहेत. शास्त्र म्हणजे ज्ञान, ज्याला शब्द ज्ञान असं म्हणता येतं ते. गुरूंचं मार्गदर्शन, गुरूंचं सानिध्य, गुरूंची सेवा. आणि तिसरं स्वप्रयत्न. प्रयत्न सोडता येत नाही. मी गुरूंची सेवा करेन, प्रयत्न करणार नाही असं नाही म्हणत. प्रयत्न करावेच लागतात. आणि ही 3 पुरुषार्थाची साधनं आहेत. यांच्या योगानेच यशाची प्राप्ती होते. दैवामुळे यशाची प्राप्ती होत नाही. म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा हा विचार अत्यंत प्रचलित आहे की माझ्या दैवात असेल तर मला आत्मज्ञान प्राप्त होईल, माझ्या दैवात असेल तर सगळं मला मिळेल. तर त्यांनी तो विचार खोडून काढला आहे. संसारिक जीवन जगत असताना सुद्धा माणसाला सातत्याने प्रयत्न करावे लागतात संसार चालवण्याकरता. तसं अध्यात्मामध्ये पूर्ण यश प्राप्त करायचं असेल, आत्मज्ञान मिळवायचं असेल तर त्याला स्वप्रयत्न करावेच लागतात.